मी पण येतोय, तुम्ही पण या. नक्कीच आपण माझ्याकडनं जेवढं ज्ञान आहे मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. बुकिंग चालू आहे, 30 तारखेपर्यंत बुकिंग राहणार आहे. मित्रांनो, 1 ऑक्टोबरला आपल्याकडे ट्रेनिंग आहे. सरांनी यायचं. हेवी वेट कसं करायचं, त्यांना कमी खर्चात कसं जास्त वजन वाढवायचं हे गोष्ट कोणीच सांगत नाही का. नमस्कार मित्रांनो, मी ललित जाधव स्वागत करतो तुमचं शिवसुंदर ॲग्रो फार्मच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असे, आमचे सहकारी मित्र प्रकाश पाटील म्हणजेच बोकडवाला भाऊ यांच्या शेळीपालन फार्मवर आपण बोकडपालन याची ट्रेनिंग आयोजित केली आहे. मित्रांनो, बोकडपालन म्हणजे जे बकरीसाठी मार्केट होतं त्याचं मार्केटिंग कसं करायचं, बोकड आणताना राजस्थानहून कसं आणायचा, कोणती ब्रीड आणायची, कोणता प्राणी आपलं वजन गेन जास्त करणार आहे त्याच्यावर भर दिली जाणार आहे. त्यांचं आणल्यानंतर त्यांना सेट कसं करायचं याची पण ट्रेनिंग आहे. मित्रांनो, ट्रेनिंगमध्ये असे भरपूर मुद्दे आहेत. आता काही ब्रीड असे राहतात, कॉस्टली ब्रीड राहतात, त्यांना आणल्यानंतर आपल्या शेडवर काय खाऊ घालायचं, कसं घालायचं, सेटअप कसा करायचा त्यांचा. कारण आज आपण जवळजवळ 1000 किलोमीटरहून ते डॉक्टरसुद्धा प्राणी सेट करायला हादरून जातात. कारण एवढा दूरचा लांबचा प्रवास राहतो, त्याच्यामध्ये त्यांचं खाणं पिणं वगैरे बदलतं, वातावरण बदलतं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. तसंच आता शेळीपालन आणि बोकडपालनमध्ये खूप तफावत आहे. मित्रांनो, शेळीपालन करताना आपले जर शेळीचे पिल्लू मेले तर ती 6 महिन्यात परत लगेच ते आपल्या शेडवर पिल्ला टाकत राहते. पण मित्रांनो, आपण जर 50 बोकड आणले, त्याच्यामधून जर आपल्याकडे 10 प्राणी जर मेले तर समजून घ्या आपलं जे 40 पिल्लांचं जे संगोपन करून आपण जे विक्री करणार आहोत त्याच्यामधून जे आपला नफा आहे तो 10 पिल्लांचा नफा पहिलेच आपल्याकडनं गेलेला असतो. त्याच्यामुळे बोकडपालन करणं खूप मोठी रिस्क आहे. आणि बकरीच्या मार्केटमध्ये लोक आजपर्यंत असं भरपूर शेतकऱ्यांना अडचण येते किंवा शेडवर बोकड संगोपन वगैरे व्यवस्थित करता वेट गेन होत नाही, वेट गेनवर खर्च जास्त होतो, बोकड क्वालिटी वगैरे दिसत नाही. त्याच्यामुळे काय करावं काय नाही हे लोकांना खूप खर्च करतात लोक. त्याच्यामुळे जो आपला प्रॉफिट आहे तो कमी होतो. आणि मार्केटिंग करायला गेलं तर लोकांना स्वतःची मार्केटिंग जमत नाही, लोक दुसऱ्यावर अवलंबून मार्केटिंग करत राहतात. त्याच्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे तो आपला प्रॉफिट आपण न खाता तो समोरचा जो व्यापारी तो खात असतो. त्याच्यामुळे ते पण शिकवलं जाणार आहे की ग्राहक आपण महिन्याआधीच आपल्या फार्मवरचे जे प्राणी आहेत ते कसं बुकिंग करून घ्यायचे लोकांकडनं, हे पण आज महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आजारपण वगैरे आणि जे हेवी वेट बोकड होता 50, 60, 55 जे वजनाचे जे बोकड राहतात त्यांना कसं संगोपन करायचं, त्यांचं खाद्य काय, आणि त्याच्यापेक्षा वजन जास्त वाढ झालेलं राहते. जे 80 तर 100 किलोचे बोकड राहतात त्यांना बाकीच्यांना अटॅक येऊन बोकड मरू शकतात. त्याच्यामुळे अचानक आपल्या फार्मवर बोकड कशामुळे मेला हे पण लोकांना समजत नाही. तर ते असं कारण राहतं की बोकडाचं जे हेवी वेट होतं त्याच्यामुळे बोकड अटॅक येऊन मरू शकतं. त्याच्यामुळे कोणती काळजी घ्यावी, लोक खर्च खूप करतात. ते आमचा जे मित्र होता त्यांच्याकडे जवळजवळ 50 बोकडांचं संगोपन त्यांनी केलं होतं. ते देवनार मार्केटला एकदा घेऊन गेले होते. तिथं त्यांचं एक बोकड 35,000 मागला होता. तर त्यांनी 35,000प्रमाणे सर्व बोकड घेणार होते, पण यांना अपेक्षा 50,000ची होती. त्याच्यामुळे सर्व माल हा घरी रिटर्न आणला होता आणि 25,000प्रमाणे दिलं होतं. मित्रांनो, बकरीचं मार्केट एका वर्षात एकचदा येतं. त्याच्यामुळे ग्राहक कसं वाढवायचा आणि आपल्याला प्रॉफिट किती निघतंय, आपण जास्त प्रॉफिटच्या लालचमध्ये पण नाही पडायचं. त्याच्यामुळे लगेच आपला माल आपल्या प्रॉफिटपेक्षा जर आपल्या आणल्यापेक्षा आपला खर्च, आपला माल आणलेला खर्च तो जर ॲड होऊन आपल्याला जर काही पैसे निघत असेल तर लगेच तो माल सेल करायचा. आता 1 वर्ष म्हणजे जवळजवळ एक बोकडावर जवळजवळ 8 ते 9,000 रुपये खर्च होतो. दुसऱ्या वर्षी पण तेवढं ठेवणं आपल्याकडनं तेवढं मार्केट अवेलेबल होत नाही. त्याच्यासाठी आपले जे बोकडपालन आहेत, आता कटिंग मार्केटसाठी जे लोक करतात, कटिंग मार्केट म्हणजेच आता 3-3 महिन्याचे किलो आपल्या शेडवर आणायचे, ते 2 महिन्यात ठेवायचे, त्याच्यानंतर परत मार्केटिंग करायची. ते सोपं आहे, पण बकरीचं जे मार्केट आहे ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आणि लोक असं आहेत आत्तापर्यंत भरपूर शेळीपालक आहेत ते बोकडपालनवर कुठंच ट्रेनिंग देत नाही. आणि जे हेवी वेट बोकड होता 100 प्लसचे बोकड, त्यांचं संगोपन कसं करता, काय त्यांना काय खाऊ घालता, आजपर्यंत हे जे गोष्टी आहेत हे कोणत्याच शेळीपालकाने आज उघडून सांगितल्या नाही आहेत. हेवी वेट कसं करायचं, त्यांना कमी खर्चात कसं जास्त वजन वाढवायचं हे गोष्ट कोणीच सांगत नाही. कारण लोकांना कॉम्पिटिशन होतं. त्याच्यामुळेच आपल्या बोकडवाला भाऊ यांनी या गोष्टी आता शेतकऱ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केल्यात. मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चात हेवी वेट बोकड कसा करायचा
या आपण ट्रेनिंगमध्ये मुद्दा राहणार आहे. आजारपण कसं करायचं, बोकडांना लसीकरण करायचं का नाही, शेडवर बोकड कसे ठेवायचे. ट्रेनिंगमध्ये सर्व काही सांगणार आहे तुम्हाला की वेट कसं करायचं बोकडांचं वगैरे, आणि बकरीसाठी मार्केटिंग कसं शोधायचं आपण मोठा महत्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, मी पण येतोय, तुम्ही पण या नक्कीच. आपण माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे मी देण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. बुकिंग चालू आहे, 30 तारखेपर्यंत बुकिंग राहणार आहे मित्रांनो. 1 ऑक्टोबरला आपल्याकडे ट्रेनिंग आहे, सर्वांनी यायचं. धन्यवाद.